Hello, this is the Maya Artifact episode number 792 or 91, I don't know. इतक्यात मी काउंट नाही करून राहिलो आहे. आर्टिफॅक्ट एपिसोड नुसतं बनवून राहिलो आहे कारण याला प्रॉपरली अरेंज करायचं आहे. कसं मी जेव्हा खापरखेड्यात राहतो ना तेव्हा नाही का हे काम नाही का खूप चांगल्याने प्रॉपरली करतो. कारण नाही का तेव्हा कसं माझ्यापाशी खूप सारा टाईम असते आणि तेव्हा नाही का मी जास्त तो सगळा टाइम फक्त माझ्यासाठी असते. सो वॉट एव्हर आय हॅव टू डू विथ माय सेल्फ. सो मग मी काय आर्टिफॅक्ट एपिसोड बनवतो, मग त्याला प्रॉपरली वगैरे स्टोअर करतो लॅपटॉपमध्ये वगैरे. पण जेव्हा मी वर्धेला येतो तेव्हा वर्धेला इट जस्ट लाईक अ रिअली कम्प्लीट अँड रिअली डिफरंट स्टोरी. कारण इथे नाही का मित्र असतात, फॅमिली असते, सगळ्यांसोबत मी टाइम स्पेंड केल्यानंतर नाही का बहुत मस्त वाटते राव. आणि त्याच्यामध्ये नाही का स्वतःला टाइम देऊ शकत नाही वाटत, कारण दुसऱ्यांना टाइम देण्यामध्ये आपण स्वतः एवढा खुश होऊन जातो ना, एवढा हॅपीनेस येऊन जाते आणि एक रिअली अमेझिंग थिंग्स होते आपल्यासोबत का त्याला हे नाही करू शकत का आपल्याला काही म्हणजे असं टार्गेट्स वगैरे सगळं विसरून जातो, काही नाही, आणि बस एन्जॉय द मोमेंट. बस आपला हा मोमेंट एन्जॉय करायचा आहे, बस एवढंच कळते राव आपल्याला. बाकी काही नाही ना. आपल्या समोर काही टार्गेट दिसते ना, काही अचिव्हमेंट्स, आपल्याला काही करायचं आहे काही नाही. रिसेंटली सांगतो मी, जेव्हापासून पेपर सुरू झाला आहे मला नाही का पेपरची काहीच भीती लागून नाही राहिली, काहीच नाही. घंटा पढाई नाही, काही नाही. आता आज माझा पेपर होता कोणता, मेकॅनिक्स, मटेरियल ऑफ मेकॅनिक्स, मॉमचा पेपर होता. आणि ॲक्च्युली नाही का आज पेपर नाही का काफी इझी होता. मोस्ट ऑफ दी जे न्यूमेरिकल्स होते ते इझी होते. मी ॲक्च्युली केले पण होते जेव्हा मी डिप्लोमामध्ये होतो. बट त्याच्यानंतर मग मी इंजिनिअरिंगमध्ये आताही पेपरसाठी मी थोडंसंही काही प्रिपरेशन केलं नाही. हार्डली फक्त एक चॅप्टर वाचला होता आणि नुसती थेअरी केली होती. आणि या पेपरमध्ये थेअरी नाही, नुसते न्यूमेरिकल येतात आणि मोस्टली सगळे सिम्पलमध्ये येतात. तरीही मी पढाई केली नाही. आणि आता काय होणार पुढे जाऊन, तरी याचा मला काही रिग्रेट फील नाही होऊन राहिला आहे, काहीच नाही. वरून मी जॉबला वरून चाललो आहे, सुट्ट्या घेऊन राहिलो आहे, इथेच पडून आहे. आणि बहुत वाईट गोष्टी होऊन राहिल्या राहू माझ्यासोबत इतक्या रिसेंटली. सांगू, जॉबवर नाही चाललो आहे, पेपरवर फोकस नाही आहे. आपल्याला नवीन जॉब गेन करायचे त्यासाठी Naukri.com मी सर्च पण नाही करत आहे, कोणाला कॉल पण नाही करून राहिलो आहे, पुढे फोकस नाही राहू आणि बस मोमेंट एन्जॉय करण्याचा प्रयत्न करून राहिलो. बाकी काही नाही, काही दिसूनच नाही राहिलं. बस आपल्याला हेच करायचं आहे. कसं होईन भाऊ जर तू असाच इकडे तिकडे टाइमपास करत राहशील तर कसं होईन. आपल्याला इथून निघायचं आहे. समज जर उद्या ठेकेदाराचा फोन आला आणि त्यांनी काही म्हणलं तर मग तेव्हा काय उत्तर देशील भाऊ? आज सोमवार आणि मंगळवार 2 दिवस तर घरी आहे. आता उद्या तर संडे आहे, सो नो प्रॉब्लेम. बट सोमवार ॲक्च्युली पाहू यार, पुढे थोडंसं टाईम दे. इतक्या रिसेंट नाही का मी पेपरच्या नाही का वर्धावरून नागपूरहून वर्धावरून पेपरवरून मित्र वगैरे, याच्यामध्ये कसं मी कम्प्लिटली हे झालो आहे. आता जसा माझा पेपर वगैरे खतम झाले मी खापरखेडा चालला जाईन. खापरखेडा चालल्यानंतर मग सर्वात पहिले फोकस राहील आपल्याला नवीन जॉब गेन करणं. सो मी जॉब हंटिंग सुरूच राहणार माझी. मग तेव्हा मी प्रॉपरली जॉब हंटिंग करेल. आणि याच्यामध्येच मला एक नवीन जॉब, कारण 1 वर्ष पूर्ण कंप्लीट पण होऊन जाईल. मे आणि जूनमध्ये माझं पूर्ण 1 वर्ष कंप्लीट होऊन जाईल. सो मी रिसेंटली चांगलं ना सगळ्यांसोबत इंटरॅक्ट होऊन एक नवीन जॉब घेऊ शकतो असं मला वाटते राव. प्लस मी थोडंसं टायपिंगचा कोर्स आणि आपले कोणते कॉम्पिटेटिव्ह स्टडीसाठी क्लासेस वगैरे जॉईन करणार आहे नागपूरमध्ये. बस थोडंसं टाईम दे राव. हे थोडेसे पेपर आहे त्यामुळे मी फोकस नाही आहे. सो जसं मी खापरखेडा वगैरे असलो का मग तर का मग आपलाच राज असते. मग काय मी बरोबर प्रॉपरली सेट करतो का आपल्याला का करायचं आहे का नाही करायचं आहे. सो
आज वडिलांनी माझ्याकडून 10,000 रुपये घेतले, जे माझे स्कॉलरशिपमध्ये भेटले होतं मला 10,000 रुपये. सो ते घेतले. आता काय घरचं काम वगैरे करायचं आणि वडिलांपाशी पैसे नाही आहे, सो देऊन दिले भाऊ. थोडंसं वाईट वाटत आहे, बट काही प्रॉब्लेम नाही राव. सांगू काहून? कारण आज मी त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले, उद्या मी त्यांच्याकडून 20,000 रुपये घेणार. या काही फॅक्ट नाही, काही मॅटर नाही. थोडा वेळ थांब. आयफोनसाठी थोडा वेळ थांब. घाई नको करू. ॲटलिस्ट हा 1 महिना तरी या 25 तारखेला वगैरे पेमेंट तर होऊन जाते, खर्चही होऊन जाते. खर्चानंतर जो पैसा असतो त्याच्यामध्ये काही पैसे वगैरे टाकून मग आपण घेऊ शकतो ना आयफोन. थोडंसं वाट पाहावं लागेल थोडंसं. आणि आयफोन 6s भेटून राहिला आहे, थोडंसं वाट पाहून जा. आपल्यापाशी अपॉर्च्युनिटी पण आहे, बट थोडंसं टाईम दे स्वतःला. आणि प्रॉपर टार्गेट आल्यावर हिट कर, राईट? काही जास्त हे नको घेऊ, टेन्शन नको घेऊ. आणि जस्ट इट्स रिअली नाईस टू डू वेट, राईट? सो आज काय नाही, आज सॅटरडे आणि आज ॲक्च्युली माझा पेपर होता. पेपर येऊन मी घरी आल्यानंतर आईसोबत मी कुठेतरी बाहेर गेलो येळाकेळीमध्ये. तिथून घरी आल्यानंतर मग खेळायला गेलो मित्रांसोबत मस्त. आज साला 400 रुपये कसे गेले यार माहीतच नाही राव. ॲक्च्युली माझ्यापाशी 400 रुपये होते. 400 रुपयापैकी 100 रुपये माझं येणं जाण्यामध्ये लागला. मग उरले 300 रुपये. 300 रुपयात मी ठरवलं होतं की आता जे लग्न आहे ते करून घ्यावं लागेल. तर 100 रुपयाचं पेट्रोल आणि 200 रुपयाचं मी मित्रांसोबत उडवून टाकले. काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण आता आपल्यापाशी 500 रुपये आहे. सो उद्या लग्न आहे, तर उद्या काम गिफ्ट वगैरे घ्यावं लागेल आणि पाहावं लागेल. आर्टिफॅक्ट एपिसोड जास्त इंटरेस्ट बनवण्याचा प्रयत्न नाही करून राहिलो मी, कारण मला पण जास्त इंटरेस्ट नाही होऊन राहिला आहे. कारण लॉट्स ऑफ स्टफ्स, बहुत चांगल्या गोष्टी अराउंडिंग पण होत आहे. सो this is my artifact episode number 700 and something. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.